नमस्कार. नमस्कार. नमस्ते. कुठल्या गावची तुम्ही आणि तुमची काय दिनचर्या असते इथं? आमचे शिरोळचे कृष्णेचे वाघ ग्रुपचे स्विमर आहेत. बर. आणि कसं असतं इथलं तुमचं, म्हणजे पूर येऊन गेल्यानंतर तुम्ही इथं काय करता? पूर येऊन गेले की आम्ही इथं तुम्हाला स्वच्छता करतोय, घाटाची स्वच्छता करतोय, मंदिराची भाविकांचे गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही स्वच्छता करतोय. काळजी घेणे. दररोज येणारे हे स्विमिंगचे मेंबर आहेत, त्यातले काही मेंबर इथं पहाटे 5 वाजता येतात. इथं आल्यानंतर योगा करणे, सूर्यनमस्कार घालणे हा त्यांचा दिनक्रम चालू असतो. त्याच्यानंतर 1 तास ते पोहतात. हे स्वतःला लावून घेतलेली सवय आहे त्यांनी, स्वतःचं शरीर चांगलं राहण्यासाठी. आणि 60 ते 70 लोक इथं असतात, कुरुंदवाड शिरोळचे. आणि रोजचा दिनक्रम चालू आहे. आज सकाळी तुम्ही बघितला त्यांचं स्वच्छतेचं काम चालू होतं. आणि नेहमी आम्ही ज्यावेळी पाणी वाढतंय त्यावेळी पुलावरती येतोय पोहायला. आज पाणी 10 ते 12 फूट कमी झालेलं आहे, तरी सुद्धा आज आम्ही पुलावर आलोय. गेले 3-4 महिने आमचं हे व्हिडिओ करणं चालू आहे. आणि हे व्हिडिओ करण्यामध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य म्हणजे नासिर पटेल, निसार पटेल काकांनी केलेलं आहे. हा माणूस पोहत नाही, पण आमच्यासाठी इथं 10 मिनिटं अर्धा तास थांबून आमचे व्हिडिओ करणे आणि ते पाठवणे. आणि माझं सगळ्यांना एक सांगणं आहे, आम्ही रोजचे पोहणारे आहे, आम्हाला सवय आहे. आमचे व्हिडिओ बघून असं धारिष्ट्य दुसऱ्यांनी कोणी करू नये. सवय असेल पोहण्याची तर त्यांनी करावी. कृष्णेचे वाघ. चालेल. बघूया आता कृष्णेचे वाघ या नदीमध्ये उड्या कशा मारतात आणि कसे पोहतात ते. दिसते हा सुरू. चलो.